त्यांच्या घराण्यात पहिल्यांदाच वैदेहीसारखी हुशार सून पाहिली मी. हो आईसाहेब, हुशार म्हणजे हो खूपच हुशार आहे ती. इतकी की कधी काय करावं बरोबर कळतं तिला. पण चांगलंय, नशीब आहे आमचं तुम्हाला लवकर कळलं कशी येते. तेच म्हणते मी, लय गुणाची हाय माझी नाचसून, लय भारी. काय ग? हा, ठसका लागला ना, घे पाणी, घे पाणी. आईसाहेब काय बोलताय तुम्ही? हो, ती पोर घरात आल्यापासून काय काय घडतं तुम्हाला माहित नाही. नाही आत्ताच नाही, ती या आल्या क्षणापासून काय काय घडते तुम्हाला सांगितलं ना तर सांगते. काय काय सांगायचं तुम्हाला? काय सांगायचं आजी, तुझी नाचून नुसती हुशार नाही, अति हुशार आहे. नुसतं लोकांच्या खोड्या काढायचं, काही ना काहीतरी कांड करत राहायचं, एवढंच जमतं तिला. तुला सांगू का, माईचं नशीबच खोटे ग, म्हणून तिच्या पदरात असली सून पडली. खरंय का नाही? गप बस. अगं हा, नाही तर ती काव्या नाही का, तुला माहिती ना, तीच माहिती सून असते आज. गप ग. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, वय का? तू माझी लाडाची म्हणून तुला काही बोलत नाही, आणि आता तूच मला ऐकवतेस काय? हा, तसं नाही आईसाहेब, म्हणजे तिला काय म्हणायचं होतं का? माई, घर म्हटलं की 10 स्वभावाची, 10 तोंडाची 10 माणसं घरात येतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, पण त्यातलं वाईटच शोधलं तर घर चालायचं कसं? नाही, बरोबर आहे तुझं. जे चुकतंय त्याला वाट दाखवली पाहिजे, पण जे चांगलंय त्याचं कौतुक पण करायला हवं. हे बघ, वाईट सोडायचं आणि पुढं जायचं. सारखी एकमेकांची उणी दुनी काढली तर कसं होईल सांग बरं? हा, हा, खरं आहे, त्या पोरीच्या नाकावर जरा जास्तच राग आहे, पण असंच असतंय, सारख्याला वारकच मिळतंय बघ. म्हणजे अगं, तुझी आई काय कमी आहे वय? वैदेहीसारखी हिच्यात पण रग आहे, म्हणून तर एवढा मोठा डोलर सांभाळते ना व. म्हणून तर म्हणते, चांगलं गुण ओळख. अगं, तुझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारी पोर आहे ती. मी तर म्हणते, यावर्षी आमदारकीचं तिकीट तिलाच दे. ते काय ते म्हणतात ना, लीननी, ती नक्की निवडून येते बघ. झालं, या वैदेहीनं माईला पण बाटलीत उतरवलं. माई, घे आता, तुझं ब्रह्मास्त्र तुझ्यावरच फिरलंय. लक्ष्मी, हाय, मी वैदेही, मी कॉल केला होता तुला. थँक्यू सो मच, तू आलीस. बरं, चल आपण निघूया. कुठे? कुठे काय, तुझी टीम वाट बघते तुझी. तुला कबड्डी नाही खेळायची आहे का? हा, पण तुम्ही तुमची ओळख नाही करून दिली. मी तिकडे कुठं चाललंय? ते सगळं मी तुला नंतर आरामात सांगेन. आत्ता आपलं मैदानावर जाणं जास्त महत्वाचं आहे. नाही, तुम्ही आधी सांगा तुम्ही कोण आहेत ते. तुम्ही कोण
कॉलवर पण काही नीट नाही बोललात आणि म्हणूनच मी इथे बघायला आली की का कॉल केला, का बोलवलंय, आणि मी तुम्हाला नीट ओळखत पण नाही. तुम्हाला कळलं कसं की मला कबड्डी खेळायची आहे ते? मला तुझ्या गुरुजींनी पाठवलंय. प्रेमनाथ पवार, ओळखतेस ना? अच्छा, गुरुजींनी तुम्हाला पाठवलंय? आता तरी येशील? हो. नाही, तुझी सासू म्हणून तुला एक सांगते बघ. मी जसं तुला समजून घेतलं आणि घरातल्या एक एक जबाबदाऱ्या तुझ्यावर टाकल्या, तसंच तू पण तिला समजून घे आणि तुझ्यावरची एक एक जबाबदारी तिला देऊन टाक. काय बघ, तुला पटतंय का? असो, तू एवढं बोलावलंस म्हणून मी आले. चांगली 8-10 दिवस राहिले. परतीचा प्रवास सुरू करायला माझा मार्ग मोकळा. काय परतीचा प्रवास? वय अगं, आता आश्रमातून फोन यायला लागले, मला जायला पाहिजे. हायसे भाऊ, काय बोलताय तुम्ही? हा, मी म्हणजे आत्ता आत्ता कुठे तुम्ही आले तर जाण्याची भाषा करताय? ते काही नाही, थांबायला हवंय तुम्हाला, कळलं का? कुठं जायचं नाहीये. हा आजी थांब की ग, आज नको करू की. नाही ग, नाही. जायचं जायचं पण पाय निघत नव्हता, पण आता मात्र जाते. तिकडं तिकडं पारायण पण सुरू झाली, मला जायला हवं. आजी तुम्ही म्हणताय तर 2 दिवस राहते आणि मग निघते. ते कुठे निघालीस? ए, कोण आहेस तू? आणि माझ्या पोरीला कुठे घेऊन चाललीस? थंडर काय बोलते ती?